नमस्कार, मी मनोज भोयर. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पुन्हा एकदा विधिमंडळाच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेवटच्या दिवशी दिशा सालियन मृत्यू प्रकरण हे खूप गाजलं. हे वारंवार विधिमंडळामध्ये का हे प्रकरण येतं? म्हणजे आज काय होतं? 4 दिवसांपूर्वी आपण पाहिलेलंच आहे. का सीबीआयने क्लोजर रिपोर्ट न्यायपालिकेला सादर केला आणि याही पूर्वी आरुषीच्या बाबतीत देखील क्लोजर रिपोर्ट न्यायपालिकेत सादर झाला होता, पण नंतर न्यायपालिकेने त्याला नकार दिला आणि मग आरुषीची पुन्हा चौकशी झाली, आरुषीला न्याय मिळाला. आणि या आज येण्याचं कारण एवढंच की सुशांत सिंग राजपूतच्या बाबतीत सीबीआय क्लोजर रिपोर्ट सादर केला त्यांनी. आता एक सिक्वेन्स मी तुम्हाला समजावून सांगतो की 68 दिवस संपूर्ण देश मागणी करत होता की सुशांत सिंग राजपूत प्रकरण सीबीआयला द्या. उद्धव ठाकरे सरकारनं दिलं नाही. का नाही दिलं? काय तुम्हाला कोणाला वाचवायचं होतं? काय नेमकं कशासाठी न देण्याचं कारण काय? पण दिलं नाही ते बाजूला ठेवा. त्या दरम्यान कोविड होता, लोक रस्त्यावर उतरायला घाबरत होते. ह्यांनी रातोरात सगळ्या घरातलं सगळं फर्निचर ताबडतोब बदललं. जिथे मृत्यू झाला होता सुशांतचा त्या घरातलं, पण तो अधिकार उद्धव ठाकरेंना होता एखाद्याच्या घरातलं फर्निचर बदलवण्याचं. नाही बदलवलं. त्या सुशांतचा मृत्यू झाला होता, घरातलं फर्निचर बाहेर काढलं, कलर केला, कडी, कुलप, दरवाजे सगळे बदलले गेले. काय कारण? आणि पुन्हा ते घर मूळ मालकाला दिलं गेलं. एवढी घाई गडबड. बरं, बिहारचे पोलीस आले चौकशीसाठी. ते काय आतंकवादी होते? लष्करी तैयबाचे सदस्य होते? दहशतवादी होते? कोण होते? पोलीस होते ना. कर नाही, डर कशाला? हे मोकळेपणाने बोलायला पाहिजे होतं. आमचे पोलीस चौकशी करतात, या तुम्ही पण करा, चला वेलकम. नाही केलं त्यांनी तसं. 68 दिवसात सगळे पुरावे नष्ट केले. रिया चक्रवर्ती कोण लागत होती यांची? सकाळ दुपार संध्याकाळ तिचे प्रवक्ता असल्यासारखे उद्धव ठाकरे सरकारचे सगळे नेते तिची बाजू घेत होते. काय कारण? म्हणजे एका ठिकाणी सगळे पुरावे नष्ट करायचे, दुसऱ्या ठिकाणी पोलिसांना विरोध करायचा, तिसऱ्या ठिकाणी पूर्णपणे ज्या पद्धतीने सगळं वातावरण घडवलं गेलं, सीबीआयला द्यायचं नाही, सगळं नाही ना, ती आत्महत्याचं चौकशी करण्याच्या आधी आत्महत्या. तर हे प्रकरण साधं नाहीये. पण आता क्लोजर रिपोर्ट सीबीआयनं स्वतः या प्रकरणामध्ये दिला, सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये. आणि एकीकडे दिशा सालियन प्रकरण, शंभूराज देसाई म्हणजे सत्ताधारी आमदारांनी मागणी केल्यानंतर ते स्वतः म्हणतायत की इंटरलिंकिंग कुठेतरी आहे, ते तपासण्याची गरज आहे. इंटरलिंकिंग काय या दोन प्रकरणामध्ये? बघा की क्लोजर रिपोर्ट सीबीआयला द्यावाच लागणार. का? सगळं पुरावे सगळे संपवल्याच्या नंतर प्रकरण त्यांना दिलंय. या आता तुम्ही तपासा. अरे जिथे मृत्यू झाला ते घरच तुम्ही ताब्यात ठेवलं नाही. दिल्लीला 5 स्टार हॉटेलमध्ये एक मृत्यू झाला होता संशयास्पद, त्या रूमला 3 वर्ष सील करून ठेवलं होतं पोलिसांनी. मुंबईच्या पोलिसांनी का नाही केलं? उद्धव ठाकरे सरकारनं घाई गडबडीत सगळं उरकलं. तर त्याच्यामुळे तो मृत्यू, त्या मृत्यूच्या संबंधित वारंवार जे नाव पुढे येतं ठाकरे परिवारातलं, तर कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न झालाय हे स्पष्ट होतं. दुसरं एक सगळ्यात महत्वाचं असं आहे की दिशा सालियन प्रकरण बघा, याच्यात सुशांत सिंग संबंधित आहे, रिया चक्रवर्ती संबंधित आहे, उद्धव ठाकरे सरकारचा संबंध आहे. त्यामुळे SITची ऑलरेडी चौकशी सुरू आहे. तर आज सरकारने हे स्पष्ट केलं की हे नव्यानं हे सगळे बिंदू याची देखील चौकशी होईल, पण सुशांतच्या परिवाराला न्याय मिळेल. पण SITची चौकशी इतके दिवस जर प्रलंबित होती, तर तुम्ही आधी का नाही प्रश्न विचारला की SIT चौकशीचं काय झालं? तुमचं सरकार 2.5 वर्षाचं होतंच, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर. तेव्हा सीबीआय चौकशी करत होती. सीबीआय चौकशी करत होती ना तेव्हा सीबीआय चौकशी करत असताना काय विचारण्याची आवश्यकता आहे? पण सीबीआयने जेव्हा क्लोजर रिपोर्ट केला, तो क्लोजर रिपोर्ट का केला? हे सगळे पुरावे संपवल्याच्या नंतर तुम्ही, म्हणजे एखाद्या माणसाचा प्राण गेल्याच्या नंतर डॉक्टरकडे द्याल, आता ह्याला वाचवा. पण गृहराज्यमंत्री योगेश कदम त्या दिवशी म्हणाले होते विधिमंडळामध्ये, विधानसभेमध्ये, की आम्ही SIT चौकशी सुरू आहे. आम्ही 6 टमनी प्रश्न विचारला होता. आणि मग ही SIT चौकशी तुम्ही सुरू आहे म्हणजे आता तुमचं सरकार 2.5 वर्षात तुमचं सरकार होतं की नाही? आज हे बघा, मी प्रश्न उपस्थित केला. प्रश्नाला सरकारनं हे उत्तर दिलं, माननीय शंभूराजे देसाईंनी, की सुशांत सिंग राजपूत, उद्धव ठाकरे सरकार, त्यांचा रोल, त्याच्यानंतर रिया चक्रवर्ती तिचा रोल, या सगळ्यांची, कारण एकमेकांशी कनेक्टेड आहेत, पुन्हा चौकशी होईल. आणि मी काय म्हणतो, असं धरून चाला या लोकांनी काहीच केलं नाही असं धरून चाला. घाबरतात कशाला?
आणि मी बोलत असताना जोरजोरात म्हणत होते चौकशी नको, चौकशी नको. का नको? कर नाही, त्याला डर असलं पाहिजे. वेलमध्ये उतरले सगळे, राम कदमला बोलायला देऊ नका. का बोलायला देऊ नका? मला कोण अडवणार? कोणाची हिंमत? सरदेसाई म्हणाले की बदनामी सुरू आहे, उगाच उद्धव ठाकरेंचं नाव सातत्यानं घेत आहेत तुमच्याच वेळात. हो हो हो, नाही ते जे म्हणाले ना, मी काय चुकीचं बोललो? उद्धव ठाकरे सरकारच्या काळात ते घर घाई गडबडीत 68 दिवसात सगळे घरातले पुरावे नष्ट केले, हे चुकीचं बोललो? जे खरं बोललो त्याला बदनामी. बिहारचे पोलीस आले, ह्यांनी त्यांना अपमान करून परत पाठवलं, त्यांना चौकशी करू दिली नाही, हे चुकीचं बोललो, ह्याला ते बदनामी म्हणणार. म्हणजे उद्धव ठाकरे सरकारच्या काळात कशी वसुली सुरू होती, कसं सुशांत सिंग राजपूतच्या हत्या प्रकरणात, कसं दिशा सालींच्या हत्या प्रकरणात कोणाला वाचवण्याचा प्रयत्न झाला, हे सत्य मी मांडलं, तर त्याला बदनामी तुम्ही म्हणाल? आणि मी सत्य मांडत होतो म्हणून माझा आवाज दाबण्यासाठी वेलमध्ये उतरत होते. सत्ताधाऱ्यांनी सतीश सालियन जे दिशा सालियनचे वडील आहे, आधी त्यांनी ते पिटिशन नव्यानं हायकोर्टामध्ये दाखल करणार होते, त्याचं माहिती नाही, पण आता ते मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेटले. यानंतर सत्ताधारी आमदारांनी या संदर्भामध्ये आवाज उठवायला सुरुवात केली हाऊसमध्ये, अशा प्रकारचा आरोप होतो. नाही, जेव्हा एखाद्या मुलीचे वडील स्वतः म्हणतात माझ्या मुलीला न्याय मिळाला नाही, याचा अर्थ स्पष्ट आहे. जेव्हा उद्धव ठाकरे सरकार होतं तेव्हा त्यांच्यावर दबाव होता, ते घाबरत होते. आणि कुठल्याही बापाला आपल्या मुलीसाठी न्याय मागण्याचा अधिकार कधी आहे हो? आता त्यांनी न्याय मागितला, तर तुम्ही, मी, आपण सामान्य माणसाने कोणाची बाजू घ्यायची? ज्यांच्या घरातली एक पुढची पोरगी गेली त्याची बाजू घ्यायची, मान्य आहे ना? आणि त्या पहिल्या दिवसापासून आम्ही म्हणतो आहोत की तिचा मृत्यू हा संशयास्पद आहे, पहिल्या दिवसापासून म्हणतोय. पण ह्यांचं सरकार होतं, ह्यांना कोण अडवणार? ह्याने ते सगळं प्रकरण एकदम गोल गोल गुंडाळून असं करून टाकलं की कोणाच्या बापाचा बाप जरी आला तरी त्यात काही शोधता येणार नाही. अहो कोण ते? जर सुशांतचं घर तुम्ही सील करून ठेवलं असतं तर सीबीआयला चौकशी करता आली असती. आता कशाची जाऊन चौकशी करणार? तर त्याच्यामुळे त्याच्या डिफिकल्टीज आपण समजून घेतल्या पाहिजेत. हे यातला एक पॉईंट नाही, सगळे पॉईंट आपण कनेक्ट केले पाहिजेत. मग आपल्याला लक्षात येतं की त्यावेळेसचं सरकार असं वागत होतं कारण त्यांना कोणाला तरी वाचवायचं. मला हे पक्का आत्मविश्वास आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे माझं नाही, मी असं काही म्हणत, मी कोणावर व्यक्तिविषयी आयुष्यात आरोप केला नाही, पण उद्धव ठाकरे सरकारला कोणाला ना कोणाला मोठ्या नेत्याला वाचवायचं होतं हे याच्यावरून कळत. जर वाचवायचं नव्हतं तर कशाला ते कव्हर अप करत होते? सतीश सालियन आदित्य ठाकरेंचं नाव घेत आहे. आता मला माहिती आहे तो त्यांचा विषय, SIT आहे, चौकशीच्या नंतर नावं पुढे येतील, पण उद्धव ठाकरे सरकारच्या काळात कव्हर अप करण्याचा प्रयत्न झाला. खूप धन्यवाद. येस, थँक्यू राम कदमजी. धन्यवाद.